आमच्याकडे समुद्र होता आणि माळशिरस तालुक्याच्या विकासासाठी आम्ही तांब्याभर पाणी मागत होतो. मित्रांनो, याने आम्हाला काय दाखवलं? पाणी तर दिलंच नाही, उलट असं सांगितलं अजितदादाच्या धरणातलं पाणी प्या. अजितदादाचं धरण माहिती आहे ना तुम्हाला? मित्रांनो, गेल्या 7-8 दिवसामध्ये तुम्हा जनतेला माहित नसेल, पण या ठिकाणी अभिजित दादा आहे, आम्ही सगळी मंडळी आहे. आम्ही आणि मोहिते पाटील एक व्हायला काय आम्हाला कुत्रं चावलं नाही. गेल्या 10 वर्षाचा या सरकारचा जो करंटेपणा आहे, जो नालायकपणा आहे. गेल्या 5 वर्षापूर्वी मी विधानसभेची उमेदवारी मागितली होती. मोहिते पाटील कुटुंबाने आम्ही मिळून 1,16,000 मताचं मताधिक्य दिलं होतं. आणि मित्रांनो, बीडहून माणूस आणला. आम्हा दोघांची नेतृत्व त्या ठिकाणी संपवायची, तालुक्याला नागवायचं. त्यानंतर मी सोलापूर लोकसभेची उमेदवारी मागत होतो. मित्रांनो, उमेदवारी तर दिलीच नाही, पण तुम्ही पक्ष सोडून सुद्धा जायचं नाही. इतका दम मी माझ्या आयुष्यात कधी पाहिला नाही. साहेब, तुमचा जातीचा दाखला ठेवणार नाही, तुम्हाला इलेक्शन झाल्या जेलमध्ये टाकू. अनेक प्रकारचे दम तुम्हाला इथं शब्दामध्ये सांगणं उचित नाही, परंतु असं कधीही झालं नाही. साहेबांना आम्ही सोडून गेलो तरी साहेबांनी कधी आम्हाला अपशब्द वापरला नाही, कधी दम दिला नाही. अरे, जेलमध्ये टाकायचं असेल तर या सगळ्या जनतेला जेलमध्ये टाकावं लागेल. आणि म्हणून मित्रांनो, अनेक मंडळी माझ्याबरोबर त्या नागपूरच्या विमानामध्ये होती आणि ती आज टीका करतायत. तुम्ही मीडियामध्ये ती ऐकली असेल की जानकरांनी हुंडा एवढा मागितला की आम्हाला भोवळ येऊन पडलो. मित्रांनो, मी काय मागितलं असेल? तुम्ही आज सगळं जग द्यायला तयार आहे. आमदार, राज्यसभा, केंद्रात मंत्री. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की माझं गेलेल्या 10 वर्षाचं आयुष्य तेवढं भरून द्या, मला दुसरं काही नकोय. आणि तुमची जी राजकारणाची चाललेली ही पद्धत आहे, ही घरघर आहे, हे निश्चितपणानं मोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही. त्या ठिकाणी शहाजी बापूही होते. बापूचं म्हणणं खोक्यामध्ये काहीतरी मागावं. बापूचं लग्न लागलं, बापूंची सुपारी फुटली मुंबईमध्ये, हळद लागली गुवाहाटीला, आणि सांगोलकर मात्र वाट बघताय तुमचा मुहतूर लावायला. किती खोक्यानं मुहतूर लावणार आहेत? 50 खोके, 50,000च्या फरकानं तुमचा त्या ठिकाणी पराभव करणार आहेत. मित्रांनो, आम्हाला काय विमान सोडून माघारी यायला काय कुत्रं चावलं नाही. गावागावातल्या माणसांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही एक आलं पाहिजे, तुम्ही एकत्र येऊन ह्या जिल्ह्यामध्ये मागं पुढं सरून तुम्ही ह्या जिल्ह्याचं पुन्हा नेतृत्व केलं पाहिजे. कुणीतरी पुढं आलं पाहिजे, पवार साहेबांना आधार दिला पाहिजे. आणि ही सामान्य माणसातली भावना नेत्यामध्ये आली आणि नेत्यामधली आमच्यापर्यंत येऊन पोहोचली कार्यकर्त्याच्या माध्यमातून.
आणि म्हणून मित्रांनो, असं एकत्र कुणी कुणाला येत नाही. काल परवाच्या इंदापूरच्या सभेमध्ये मी अजितदादावरती टीका केली. त्यांचे अनेक नेते मला दम द्यायला लागले. यापुढे टीका कराल तर याद राखा, दादा उद्या सत्तेवर आल्यानंतर उत्तमराव तुमचा खेमाच होईल. मी म्हणलं का जोक करायला लागलाय? दादा आता बारामतीत सुद्धा निवडून येत नाही, काय येणार आहे? तुमचा शेजारी तालुका आहे. सगळ्यांनी त्या तालुक्यामध्ये, त्या जवळच्या भागामध्ये सुद्धा गेलं पाहिजे. आणि मी त्यांच्या राष्ट्रवादी पक्षामध्ये होतो त्यावेळेला मी दादानी मला सांगितलं, तुम्हाला ताकद देऊ, तुम्हाला निधी देऊ, तुमच्या तालुक्याच्या विकासाची दारं मी खुली करतो, तुम्ही माझ्या बरोबर या. 4 महिन्यानंतर तुम्हाला निश्चितपणानं भरीव निधी देतो. मी मतदारसंघ सोडवून घेतो. आणि 4-5 महिने गेल्यानंतर मी दादांकडे सकाळी 6ला गेलो आणि त्या ठिकाणी मला सांगण्यात आलं की उत्तमराव, माळशिरस तालुक्यातलं मतदान म्हणजे मोहिते पाटलाच्या विरोधामध्ये 1 लाख मतदान आहे, ते काय तुमचं नाही. म्हणलं दादा, तुम्हाला शेजारच्या तालुक्यातलं काय कळत नसलं तर आता साहेबाने जी तुमचा मार्ग शोधलेला आहे, पुन्हा गुरांचा गोठा, हा काय चुकीचा नाही. आणि मित्रांनो, तुम्हाला एवढंच सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलेलो आहे की माळशिरस तालुक्यामधून आकडा चुकणार नाही किंवा तुम्हाला एक उत्साह यावा म्हणून सांगत नाही, पण तो आकडा असा असेल की या महाराष्ट्र राज्यातलं रेकॉर्ड यापुढे 25 वर्ष कुणी मोडणार नाही, अशा पद्धतीचा तो आकडा असेल. आणि तो किमान 1,50,000 ते 1,80,000 आसपासचा असेल. एवढंच तुम्हाला या प्रसंगानं सांगतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय मल्हार, जय शिवराय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.